नमस्कार. मी शरद साडविलकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी माझा मित्र रामचंद्र बावदाने यांच्या घरी आलेलो आहे. ही माणसं गाई गुरांवर अतिशय प्रेम करतात, त्यामुळे जंगलात राहतात आणि त्यामुळं जंगली प्राणी जसे वाघ, गवेरेडे यांचं इथून यांच्या शेजारी नेहमी येणं जाणं असतं. ते आपली वासरं जी आहेत ती घरामध्ये ठेवतात, कारण वाघ त्यांना केव्हाही उचलून नेऊ शकतो. त्यांच्या ज्या म्हशी आहेत त्यांना वाघ घाबरतो, म्हणून शक्यतो जवळपास फिरकत नाही. असे हे रामचंद्र बावदाने, त्यांचा वाडा आपण बघूया, त्यांची गुरं बघूया. गुरांची आपल्याला ओळख करून देतात. ही एक कोणती, हिचं नाव काय आहे एका म्हशीचं? तांबाट. तुम्हाला काय अनुभव असेल? पानघरात ठेवलेत, म्हणजे इथे पाणी तापवण्याचे चुलन म्हणतात, त्याच्यामध्ये ठेवलेत, म्हणजे त्यांना थोडस उबदारपणा असा मिळतो आणि वाघापासून संरक्षण. इथे बस. मला एक सांग, एकदा माणूस मुंबईत गेला की कायम तिथंच रमतो, परत यायचं नाव घेत नाही. तू रिटायर झाल्यावर परत गावी कसा आला? एवढी फायर ब्रिगेडची तुझी नोकरी होती, चांगली पेन्शन आहे तुला, तरी परत गावी कसा आला? गावी मी खरं म्हणजे शाळेत जाण्यापूर्वी सुद्धा म्हणजे पहिलीला जेव्हा आपण तेव्हा 7-8 वर्षांनीच जायचो. बरोबर. त्याच्या आधी सुद्धा मी गाई म्हशी पाळणं हा आमचा व्यवसायच होता, पारंपरिक व्यवसाय. तर तो हा मला खूप शौक होता मोठा गाई म्हशींचा. मी शाळेतून जरी आलो तरी अभ्यास करण्याला पहिला आधी जंगलात जायचं गाई म्हशी राखायसाठी, तो शौक होता. तर परत मग मला वाटलं की ह्या धंद्यात काही आपल्याला फायदा होणार नाही, आपल्या लाईफ कशी बनणार. मग मी मुंबईला गेलो, छोटी मोठी दुसरी मिळणारी कामं केली. नंतर फायर ब्रिगेडमध्ये भरती झालो. फायर ब्रिगेडमध्ये 25 वर्ष सर्व्हिस केली, सेवानिवृत्त झालो. नंतर मला मुंबईला त्या वातावरणात राहावं असं म्हणजे एवढी इच्छा नव्हती. तसं बघायला गेलं तर आम्हाला नोकऱ्या फायर ब्रिगेडच्या मिळतात, 30-40 हजाराची अशी सुरुवातीला नोकरी मिळाली असती. माझं तसं मनस्थ नव्हतं मला. मग इकडे आलो. ॲक्च्युली मी डायबिटीस पेशंट आहे. इकडे आल्यानंतर या जनावरांची सेवा करणं, जंगलामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत चारणं, पावसाळी, तर त्यामुळे माझ्या शरीराचा व्यायाम चांगला झाला आणि ह्या वातावरणात मी सूट झालो. माझा डायबिटीस नीलच झाला जवळजवळ. मला इकडची आवडच होती, शेती करणं, गाई म्हशी पाळणं हा माझा शौक जन्मापासूनचा होता. त्याच्यामुळे आता मला 6 वर्ष झाली मी इथे आहे. त्यांचा अजूनही माझ्या गाई म्हशी आहेत. तुला समाधान वाटतंय ना? हो. म्हणजे तू मुंबईहून परत आलायस इकडे, त्याचा असा पस्तावा होत नाही मला. तिकडे पैशासाठी मला इथे आता उत्पन्न काहीच नाही तसं बघितलं या जनावरांमध्ये. म्हणजे दुधाचं उत्पन्न तसं काहीच नाही, पण एक शौक म्हणून मला करतोय. शरीराचा व्यायाम, तब्येत चांगली राहील. वाघ बीक जे आहेत ना, त्यांची भीती नाही वाटत? नाही आम्हाला तसं काय. तुम्ही पहिल्यापासून जंगलात आम्ही फिरणारे आहोत, बघितलेले आहेत ना. आमच्या काही वडील वगैरे आमचे चुलते तिथे तोंडातून ओढायचे ना त्या वाघाच्या, बकरी म्हणा किंवा वासरू म्हणा. एवढे तुम्ही डेअरिंग बाज. परवा तू जो खरवस दिलास तो माझ्या घरपोच झाला. 3-4 पाहुण्यांना दिले खरवस, सगळे खुश झाले. मला स्वतःहून फोन केला त्यांनी, त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे खुश झाले. विचारतो, तुम्ही एवढे आता बघ पक्क्या रस्त्यापासून हे नंतर सुरू झालाय, तो इकडून आला, तर एवढ्या लांब तुम्ही कसे काय राहिले? हे पूर्वीचे कसे आपले पूर्वज होते की त्यांना गाई म्हशी आणि बकऱ्या पाळणे हा त्यांचा व्यवसाय होता. तर ते म्हणजे त्यांना चारा मिळणं व्यवस्थित कुठेतरी एका बाजूला, की दुसऱ्यांना त्रास पण होणे, म्हणून ते एका रानात, जंगलात किंवा अशी विपुल अशा प्रकारे जमीन असेल त्या ठिकाणी ते घर बांधून राहायचे. घर म्हणजे काय त्यावेळची ती झोपडी केमळी गवताची घर.
बकऱ्यांचा गोठा तिथे असायचा. म्हशी गुरं सगळे एकत्रच असायची लोक त्यावेळेस. तुझी आई माझ्या घरी दूध द्यायला यायची. हो, हो. एवढ्या लांबून ती कशी जात होती. हा, आता चालत तरी जायची. रस्ते त्या मनाने बरे चालत जायची. त्यावेळेला एकदमच अवघड हो, होतं. हो. आणि आता रस्ता तरी आहे तेव्हा वाटत होती ती. पाय वाटत होत. हा 10 पैशाचं तेवढंसं दूध म्हणजे तुमचं जीवन एकदम म्हणजे संघर्षमय होतं. संघर्ष मिळतो. तुम्ही शाळेत एवढ्या लांब किती किलोमीटर असेल आपले? 3 किलोमीटर आहे तेवढं आपलं. 3 किलोमीटर चालत जायचं, 3 चालत- किलोमीटर चालत यायचं, जायचं. म्हणजे हो. 6-7 किलोमीटर. हा मग त्यावेळेला मी आपण 5वीपासून तेव्हा देवळ्याला आपण जायचो. खालची शाळा आपली मराठी. तर त्यावेळेला मी घरची 9 वाजेपर्यंत सगळी कामं करायची. 25 बकऱ्या त्यांना खाली काढायच्या, नंतर त्यांची पोरं असतात ना ती बसवायची, त्यांना पाजायची. परत त्यांना खायला पाला आणायचा. परत 10 म्हशीची रेडकं असायची, 2 गायींची असायची. एवढ्यांची सगळी पाला घालायचा, त्यांना बसायला ते काळ्यानं घालायचं. हे काय करतोय? लस्सी. जुनी पद्धत. साखर टाकली रवीन विरगळी का साखर? हो मस्त झाली. एकदम गाडी झाली. बरं बघ आधी मला पाहिजे टाकतो मी. पकड.